नमस्कार. आज आपण आळूवडी बनवणार आहोत. तर हे आळूचे पानं देठ काढलेले आहेत आणि आळूचे पानं हे आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. कारण शरीरामध्ये जे कळत न कळत आपल्या केस वगैरे गेलेलं असेल तर या आळूच्या पानांमुळे ते केस जळून जातात. त्यामुळे पानं खूप चांगले आळूचे खाल्लेले. आणि दुसरं म्हणजे आळूच्या पानांवरती कोणतंही केमिकल रासायनिक खतांचा वापर केलेला नसतो. त्यामुळे हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, म्हणून हे आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत. तर आपण करूया आता आळूच्या पानाची वडी. आणि हे बघूया आता इकडे आळूच्या पानासाठी काय काय सामग्री लागते ती. हे बेसन पीठ आहे. अंदाजे घे तुम्हाला, आता एवढ्या पानांसाठी तर एवढं लागणारच आहे. कमी जास्त थोडंफार होतच त्याच्यात. आणि हे तीळ आहेत, हे भाजून घेतलेले आहेत. हे आळूची वडी झाल्यानंतर वरून टाकायचे ते, कारण आळूची वडी परतताना जर टाकले तर ते जळून जाण्याची शक्यता आहे. आता हे दही आहे. तर पानांमुळं आपल्या तोंडामध्ये खवखव होते, घशाला त्रास होतो. त्यामुळे आपल्याला चिंचेचं पाणी किंवा दह्याचं पाणी किंवा लोणच्याचा खार हे काही टाकलं तरी चालतं. तर त्यामुळे आपल्या गळ्याला त्रास होत नाही. आणि हा आहे मसाला. तर ह्या मिरच्या घेतल्यात मी, 7-8 मिरच्या घेतल्यात. ह्या एवढा हा लसूण घेतला आणि थोडंसं अद्रक घ्यायचं, जास्त अद्रक नाही घ्यायचं. आणि जिरे थोडे जास्त असले तरी चालते. 2 चमचे, 2 छोटे चमचे हे जिरे आहेत. ही हळद आहे 1 चमचा. आणि लाल मिरची पावडर आहे, हे 3 चमचे आहे. आणि हा मॅजिक मसाला आहे, असा हा मॅजिक मसाला. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची, ती पण चांगली लागते. आणि ही अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी खोबरं आहे, ते बारीक कापून घेतलेलं आहे आपण. आता खोबऱ्याची चांगली पेस्ट करून घ्यायची. आणि मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीर याची पण चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आणि मिक्स करायची बेसन पिठामध्ये. तर आपण करूया आता. आता हे ओल्या नारळाचं एकदम बारीक पेस्ट करून ठेवलेले आहे. आणि ही कोथिंबीर, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट आहे. आणि पेस्ट एकदम बारीक करायची, त्यामुळे काय होतं की जास्त चव येते, मिळून येतं सगळं. आता आपण पिठामध्ये हे मिक्स करून घेऊया. दही टाकूया. मिक्सर घेतलं. चवीनुसार मीठ. जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे, जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे, मीडियम महत्वाचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव झाला पाहिजे सगळा मसाला. बेसन पिठामध्ये थोडेसे गाठी असतात, ते चाळून घेतलं तर अजून चांगलं.
हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण पानांना लावणार आहोत. हिंग थोडंसं टाकायचं. हिंगामुळे चांगली चव येते. आणि हे आपण आता वडी उकडून घेण्यासाठी एवढं पाणी घेतलेलं आहे. तर गॅस चालू करते मी. आणि त्याच्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे. याच्यावरती एक झाकण ठेवायचं वडी ठेवल्यानंतर. तर आपण आता पानांना पीठ लावूया. पाणी जरा जास्त आहे त्यामुळे थोडं कमी कमी पीठ लावायचं. उलटे सुलटे ठेवायचे म्हणजे त्याची घडी सारखी येते. त्याची आपण घडी करूया. आपण हे वरून का लावतो, कारण ज्या वेळेला आपण वडीला तळून काढतो किंवा भाजून काढतो त्यावेळेला
लवकर जळत नाही म्हणून. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि त्या झाकणावरती वाफ बाहेर जाऊ नये म्हणून वरवंट्या ठेवणार आहोत, किंवा दुसरं काही वजन तुम्ही ठेवू शकता असं. आणि याला आता अर्धा तास किंवा 20 मिनिटं शिजवून द्यायचं. नंतर आपण आपली वडी काढून घेऊया. आता आपण बघूया, 15 मिनिट झालेले आहेत. आणि वडी झाली की नाही हे पाहण्यासाठी आपण बोटाने त्याला असं म्हणजे बोटाने त्याला लावून बघायचं. जर बेसन पीठ हाताला लागलं तर समजायचं आपल्या वड्या झालेल्या नाहीत. आणि दुसरं म्हणजे इकडे असे क्रॅक झालेले आहेत बघा, म्हणजे पूर्ण झालेले आहेत. ह्या इकडे पण क्रॅक आहे, इकडे पण इथे इथे माझ्या झालेले आहेत. तर ही परीक्षा महत्वाची की लागत नाही हाताला असं. तर आपल्या वड्या झालेल्या आहेत आणि ह्या थोड्याशा म्हणजे थंड होऊन द्यायच्या आणि थंड झाल्यानंतर कापून त्या भाजून किंवा तळून घ्यायच्या. आपल्या आळू वड्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे उकडून तयार झालेल्या आहेत. तर आपण त्या कापून आता थोड्याशा तव्यावरती तळून काढूया किंवा भाजून काढूया. हे चाकूला याचं हे चिकटून जातं म्हणून थोडंसं आपण तेल लावूया. पहिले तेल टाकून घेऊया. तवा तापलेला आहे.
थोड्या थोड्याच आपण करून घ्यायच्या आहेत त्या. सुरुवातीला गॅस थोडा फास्ट ठेवायचा, नंतर कमी करायचा, कारण जळायची शक्यता असते. थोडासा गॅस कमी करूया. मधून मधून बघायचं की खालच्या बाजूने झाले का म्हणून. थोड्याशा अलटी पलटी करायच्या. आपले झालेले आहेत. तर आपण हे साईडला ठेवायचं थोडंसं. याचं तेल मग तव्यामध्ये जातं. टाकून घेऊ. हे आपण आता काढून घेऊया. आता आपल्या या वड्या पण होत आलेल्या आहेत. आपण आता काढून घेऊया. गॅस बंद करूया. मस्त आपले आळूचे वडे झालेले आहेत. याच्याबरोबर आता आपण आपल्या आळूचे वडे झालेले आहेत. तर त्याच्यावरती आपण हे भाजलेले तीळ टाकूया. तिळामुळे जास्त चव लागते. आळूचे वडे तयार. एवढे छान झालेले आहेत ह्या.
तर तुम्ही जरूर प्रयत्न करा आळूची वडी बनवायचा आणि कमेंटद्वारे मला सांगा. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हटलेलं आहे आणि ते खरं आहे, कारण अन्नावरतीच आपलं जीवन चाललेलं आहे. आणि ते जे अन्न आपण बनवतो ते बनवताना जे विचार असतात आपले, ते चांगले विचार येणं गरजेचं आहे. नामस्मरण करता करता जर जेवण बनवलं तर अजून चांगलं, त्याच्यामध्ये ती भगवंताची शक्ती उतरते. म्हणून घरी जेवण बनवलेलं अतिउत्तम आणि बनवायला वेळ लागत नाही. दुसरं म्हणजे बनवण्यासाठी आपल्याला उत्साह, आनंद हा तयार करून आपण जेवण बनवायचं. बाहेरचं खाणं चांगलं नाही, कारण जसं अन्न तसं मन. अन्नाचा प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो, आपल्या शरीरावरती पडतो, आपले जे मन आहे त्याच्यावरती पडतो. कारण घरी बनवलेलं जे अन्न असतं ते स्वच्छ आणि आपण प्रेमाने बनवतो, म्हणून त्याच्यात चव येते. जरूर करून बघा, खूप छान चवदार झालेली आहे आणि भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर दोन्ही बरोबर चालते. तर लाईक, शेअर, कमेंट्स जरूर करा. तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स येतात आम्हाला, त्याबद्दल सर्व मैत्रिणींचे खूप खूप आभार. असंच आम्हाला सहयोग करा. धन्यवाद.